हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सर्वेनुसार राज्यातील 50% जागा महाविकास आघाडी जिंकणार, शरद पवारांचा दावा। तर भाजपला विजयाची खात्री नाही म्हणून फोडाफोडीचं राजकारण, पवारांची भाजपवर टीका। काही लोक सोडून गेल्याची चिंता नाही, 1980 मध्ये जे आमदार सोडून गेले त्यातील 95% पराभूत। यावेळी इतिहासाची पुनरावृत्ती नक्कीच होईल, शरद पवारांचा अजित पवार गटाला इशारा। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशेष अधिवेशन सरकारनं मोटारसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं, विशेष अधिवेशनावर मनोज जरांगेंची टीका। मनोज जरांगे आज आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार, सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीची मागणी, तर अंतरवली सराटीत बैठक। मराठा आरक्षणाच्या विधेयकावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची एकमतानं मोहर, शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण मिळणार। सरकारकडून फसवाफसवीचा खेळ सुरू आहे, 10% आरक्षण हा देखील फसवणुकीचा प्रकार आहे। राऊतांची सरकारवर टीका, तर मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी घेतलेली शिवरायांची शपथ खोटी, मुख्यमंत्र्यांवरही निशाणा। दिलीप वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात आज लोकसभेसाठी बारामतीत अजित पवार गटाची जोरदार तयारी, मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात। 24 फेब्रुवारीला भोर आणि वेल्हामध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा। आमदार पात्रता प्रकरणात शरद पवार गटाला मुंबई हायकोर्टाकडून नोटीस, 11 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, 14 मार्चपर्यंत कोर्टाची सुनावणी तहकूब। अजित पवारांना बारामतीत मोठा धक्का बसण्याची शक्यता, पुतण्या युगेंद्र पवार आजोबा शरद पवारांसोबत जाण्याचे संकेत, युगेंद्र पवार श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव। राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते महायुतीत सामील होतील, आशिष देशमुखांचा दावा, तर खोट्या बातम्या पसरवणं भाजपच्या कार्यपद्धतीचा भाग, देशमुखांच्या दाव्यावर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबईच्या दौऱ्यावर, अंधेरीत संध्याकाळी कार्यकर्ता संमेलनाला उपस्थित राहणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।